ठीक आहे. तर आपण जे आम्ही भारताचे लोक हा शब्द आम्ही कुठून घेतला आहे? कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतलेला आहे? अमेरिकेच्या राज्यघटनेमधून आपण घेतलेला आहे. आता जर आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून हा लोक घेतला की तिथे काय होतं? आम्ही अमेरिकन लोक असं होते. आपण काय आम्ही भारताचे लोक. आता हे इतकं सोपं नव्हतं. भारतीय संविधानाचे जे सदस्य होते, भारतीय जे संविधान लागू झालं होतं त्यांचे एक सदस्य होते, त्यांचे सदस्य जे होते संविधानामध्ये निवडून आलेले ते होते एच व्ही कामत नावाचे. काय? एच व्ही कामत नावाचे. यांनी काय म्हणलं होतं की ही या नाव नका सुरू करू. यांनी म्हणलं होतं इन द नेम ऑफ गॉड. काय नाव सुरू करा म्हणे ते? इन द नेम ऑफ गॉड. म्हणजे कोणाचं नाव सुरू करा? देवाच्या नावाने सुरू करा. त्यांचं असं म्हणणं काय होतं की जर गॉड म्हटलं तर हिंदूंचा देव, मुसलमानांचा पण देव, ख्रिश्चनांचा देव, बौद्धांचा देव, ज्यूचा देव आणि जैन जे धर्म आहे सगळ्यांचं काय असणार आहे? देव आहे. पण यांनी म्हटलं होतं की इन द नेम ऑफ म्हणजे कोणाचं नाव सुरू करा? देवाचं नाव सुरू करा. आणि पंडित नेहरू असेल, बाबासाहेब असेल यांना भिडले होते की तुम्ही असं म्हणू नका, याला धार्मिक काय संविधानाला धार्मिक प्रकार देऊच नका, त्याला काय सांगा की देवाचा कुठेच इथे उल्लेख करू नका, म्हणजे कोणत्याही धर्माचा यात उल्लेख करू नका. हे कोणा उल्लेख करायचा? आम्ही भारताचे लोक. कुठून सुरू झाले? तर सुरू कसं करा म्हणजे इन द नेम ऑफ गॉड म्हणजे देवाचं नाव सुरू करा. भारतीय संविधान कोण लिहिलंय? देवाने लिहिलं असं ते म्हणे. पण बाबासाहेब म्हणे किंवा पंडित नेहरू काय म्हणे, याला धार्मिक तुम्ही हे देऊच नका, सांप्रदायिकता करूच नका याच्यामध्ये. कशामध्ये? संविधानामध्ये. आता जर तुम्ही संविधान बघितलं तर संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द तुम्हाला कुठे दिसणार नाही. प्रस्तावित धर्मनिरपेक्ष हा शब्द संविधानामध्ये तुम्हाला कुठंच दिसणार नाही. फक्त तो कुठे दिसतो? प्रस्तावनेमध्ये दिसतो, प्रस्ताविकेमध्ये दिसतो. कुठे दिसतो? प्रस्तावना असेल ना, प्रस्ताविका, यामध्येच तुम्हाला धर्मनिरपेक्ष हा शब्द दिसतो. भारतीय संविधानामध्ये कुठेच हा शब्द तुम्हाला दिसत नाही. तर यांचं म्हणत होतं काय इन द नेम ऑफ गॉड या नावाने तुम्ही भारताचे संविधान काय करा? सुरू करा. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा पंडित नेहरू असेल यांनी यांचं आर्ग्युमेंट केलं होतं की तुम्ही सांप्रदायिकता यात घालूच नका. काय घालू नका? सांप्रदायिकता जे आहे किंवा धार्मिक प्रकार यामध्ये घालूच नका. याचं संविधान कोणी दिलंय? भारताचं भारतीय लोकांनी दिलंय. ठीक आहे. म्हणून भारतीय संविधान जे जर विचारलं तर कोणी लिहिलंय ते? आम्ही भारताचे. कोणी लिहिलंय? आम्ही भारताच्या लोकांनी लिहिलंय. ते अंगीकृत कोणी केलेलं आहे? आम्ही केलेलं. लागू पण कोणी केलेलं आहे? आम्ही केलेलं आहे. पालन पण कोण करणार आहे? आम्हीच करणार आहे. ओके. तर ते सुरुवात कोण झाली? इन द नेम ऑफ गॉड सुरू